Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Here I would like to thank my all subscribers, viewers and students who gives me a lot of support and love. Really I am grateful we are on the journey together. Many more things are yet to come. Before that, I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Welcome back student. In this part 3 of Around the World in 80 Days, we are going to learn final chapter of the novel. Let us discuss chapter number 37. In this chapter 37, shown that Phileas Fogg gained nothing by his tour around the world unless it were happiness. Yes, Phileas Fogg in person. आपल्याला फॉगनं हा जो जगाचा प्रवास केला, या प्रवासामध्ये त्याला इतर काहीच भेटलं नाही, भेटला तो फक्त आनंद. The reader will remember that at 5 minutes past 8 in the evening, about 5 and 20 hours after the arrival of travelers in London, Passepartout had been sent by his master to engage the service of Reverend Samuel Wilson in a certain marriage ceremony which was to take place the next day. लास्ट लेक्चरमध्ये आपल्याला आठवत असेल की सर्वजण सफरीवरून लंडनला पोहोचल्यापासून 25 तास उलटलेले होते. सकाळचे 8:05 झालेली होती. पासपार्टूला मालकाने रेव्हरंड विल्सनला भेटायला पाठवलेले होते आणि तो त्या दिशेने चाललेला होता. विथ हिज हेअर इन डिसऑर्डर अँड विदाउट हिज हॅट ही रॅन. केस त्याचे विस्कटलेले होते, डोक्यावरती टोपी नव्हती आणि तो पळत चाललेला होता. पळत जाण्यामागचं कारण सांगितलंय पहा. पासपार्टू वेंट ऑन हिज एरंड एन्चांटेड. तो अधिक भारावलेला होता, बडबडत चाललेला होता. ही सून रीच द क्लर्जीमॅन्स हाऊस बट फाउंड हिम नॉट ॲट होम. ते एवढ्या भारावूनपणे पुढे चाललेला होता आणि क्लर्जीमॅनच्या घरी पोहोचणार त्याला कळलं की क्लर्जीमॅन घरामध्ये नाही आहे. पासपार्टू वेटेड अ गुड 20 minutes. पासपार्टू त्या ठिकाणी 20 मिनिटं वाट बघत बसलेला होता. अँड वेन ही लेफ्ट द रेव्हरंड जेंटलमॅन इट वॉज 35 minutes past 8. बट in what a state he was, with his hair in disorder and without his hat, he ran along the street as never man was seen to run before, overturning passerby, rushing over the sidewalk like a waterspout. क्लर्जीमनची वाट पाहिल्यानंतर आता घड्याळामध्ये 8:35 झालेली होती. त्याला एक गोष्ट लक्षात आली की आपण आता इतर देशामध्ये आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना निर्माण झाली. त्याचे केस ताठ झाल्यासारखे झाले आणि तो सुसाट पळत सुटला. कधीही यापूर्वी न पाहला अशा पद्धतीनं जे वाटसरू होते रस्त्यामध्ये त्यांना बाजूला सरकत आणि धापा टाकत तो पोचला. In 3 minutes he was in Savile Row again and staggered back into the Mr. Fogg's room. 3 मिनिटांमध्ये तो परत आला आणि धापा टाकत फॉगच्या खोलीमध्ये शिरला. पळत आल्यामुळे त्याला काही बोलता येत नव्हतं. ही कुड नॉट स्पीक. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड मिस्टर फॉग. माय मास्टर गास्प्ड पासपार्टू. मॅरेज इम्पॉसिबल. फॉगने विचारले की पासपार्टू काय भानगड आहे. याच्यावरती पासपार्टू अजून धापा टाकत होता. वाक्य त्याचे अर्धवट येत होते, फक्त तोंडातनं शब्द पडले. लग्न अशक्य. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल फॉर टुमारो. अशक्य. होय, उद्या लग्न होणं अशक्य आहे. वाय सो. असं का, हे मिस्टर फॉगने त्याला विचारले. यावरती धापा टाकत असलेला त्या ठिकाणी पासपार्टू उत्तर देतो, बिकॉज टुमारो इज संडे. मंडे. रिप्लाय मिस्टर फॉग. आपल्या मालकाकडे पळत येण्यासाठी जे कारण होतं तो सांगतो की उद्या रविवार आहे. मिस्टर फॉग म्हणतो नाही, सोमवार आहे. नो, टुडे इज सॅटरडे. नाही, आज शनिवार आहे. सॅटरडे. इम्पॉसिबल. फॉग म्हणतो आज शनिवार असणं अशक्य आहे. यस 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 क्राईड पासपार्टू. पासपार्टू ओरडू लागला. यू हॅव मेड अ मिस्टेक ऑफ 1 day. तू एका दिवसाची चूक केलेली आहे. वी अराइव्ड
24 hours ahead of time, but there was only 10 minutes left. आपण 24 तास वेळेच्या आधी आलेलो आहे आणि आता फक्त 10 मिनिटं राहिलेली आहेत. पासपार्टूला आनंद झालेला होता. पासपार्टू हॅड सीज्ड हिज मास्टर बाय अ कॉलर अँड ड्रॅगिंग हिम अलॉंग द इरेस्टेबल फोर्स. पासपार्टूनं क्षणाचा वेळही न दवडता आपल्या मालकाला जवळजवळ बाहेर खेचत आणलं. फिलियस फॉग दस किडनॅप्ड विदाउट हॅव्हिंग अ टाइम टू थिंक left his house, jumped into a cab, promised £100 to the cabman, and having run over 2 dogs and overturned 5 carriages, reached the Reform Club. फॉगच्याही आता लक्षात आलेलं होतं. वेळ न घालवता त्यानं घर सोडले. उडी मारून तो गाडीमध्ये बसला. ड्रायव्हरला 100 पाऊंडचे बक्षीस देण्याचे त्याने आमिष दाखवले. गाडी सुसाट घेऊन निघाला आणि तो रिफॉर्म क्लबला वेगात पोचला. घड्याळात त्यावेळेला किती वाजलेले होते पहा. The clock indicated 9:15 when he appeared in the great saloon. Phileas Fogg had accomplished the journey around the world in 80 days. Phileas Fogg had owned his wager of 20,000 pound. ज्या वेळेस तो रिफॉर्म क्लबच्या दारामध्ये पोहोचला त्यावेळा घड्याळामध्ये 8:45 झालेली होती. आता फॉगने पृथ्वीची प्रदक्षिणा 80 दिवसामध्ये पूर्ण केलेली होती आणि त्यानं पूर्ण 20,000 पाऊंडची पैज तो जिंकलेला होता. फॉगच्या हिशोबामध्ये नेमकी गफलत कुठं झाली याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे पहा. हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट अँड फास्टिडियस कुड हॅव मेड धिस एरर ऑफ अ डे. आपल्या कामामध्ये अचूक व चोखंदळ असणारा माणूस दिवस मोजण्यामध्ये कसा चुकला हाच महत्त्वाचा प्रश्न होता. हाऊ केम ही टू थिंक दॅट ही अराइव्ड इन लंडन ऑन सॅटरडे द 21st डे ऑफ डिसेंबर वेन इट वॉज रिअली फ्रायडे द 20th, द 79th डे ओनली फ्रॉम हिज डिपार्चर. द कॉज ऑफ एरर इज व्हेरी सिम्पल. त्याला या ठिकाणी वाटलेच कसे की तो लंडनला 21 डिसेंबर म्हणजे शनिवारी पोचला. खरं तर तो शुक्रवारीच पोचलेला होता आणि त्या दिवशीची तारीख होती 20 डिसेंबर आणि त्याचा प्रवासाचा 79वा दिवस होता. याचं उत्तर अत्यंत सोपं होतं. ही चूक कशा पद्धतीने घडली. फिलियस फॉग हॅड विदाउट सस्पेक्टिंग इट gained 1 day on his journey, and this merely because he had travelled constantly eastward. He would on the contrary have lost a day had he gone in the opposite direction, that is westward. फॉगला या संपूर्ण प्रवासामध्ये एक पूर्ण दिवसाचा फायदा झाला होता कारण तो सतत पूर्वेच्या दिशेने प्रवास करत गेलेला होता. जर तो पश्चिमेच्या दिशेने प्रवास गेला असता तर त्याला 1 दिवस तर जास्त लागला असता. पूर्वेच्या दिशेनं गेल्यामुळे तो याचा फायदा त्याला झालेला होता. कशा पद्धतीनं पहा. इन जर्निंग ईस्टवर्ड ही हॅड गॉन टुवर्ड्स द सन and the days therefore diminished for him as many times 4 minutes as he crossed degree in this direction. जसजसं तो पूर्वेकडे प्रवास करत गेलेला होता त्यावेळेला सूर्याच्या परिवलनाबरोबर तो पुढे जात होता. मध्य प्रमाण वेळ ओलांडल्यानंतर त्याला दर दिवशी 4 मिनिटांचा फायदा होत गेलेला होता. There are 360 degrees on the circumference of the earth, and these 360 degrees multiplied by 4 minutes gives a precisely 24 hours, that is, the day unconsciously gained. पृथ्वीच्या आकारमानानुसार त्याने 360 अंश डिग्रीमध्ये प्रवास केलेला होता आणि जर 360 गुणिले 4 मिनिटं केले तर सर्वसाधारण त्याला 24 तासांचा फायदा झालेला होता. म्हणजे त्यानं पूर्णतः 1 दिवस याच्यामध्ये कमावलेला होता. इन अदर वर्ड्स, while Phileas Fogg going eastward saw the sun passes in meridian 80 times, his friends in London only saw it pass meridian 79 times. दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, जेव्हा फॉग पूर्वेला प्रवास करत जात होता त्यावेळेला त्यानं सूर्य मध्यान्हला आलेला 80 वेळेला पाहिलेला होता. त्याचे इंग्लंडमधल्या मित्रांनी तो 79 वेळेला पाहिलेला होता. म्हणून दिस इज वाय दे अवेटेड हिम ॲट रिफॉर्म क्लब ऑन सॅटरडे
and not a Sunday as Mr. Fogg thought. अशी गफलत झालेली असल्यामुळे ज्या दिवशी ते लंडनमध्ये रिफॉर्म क्लबमध्ये पोचले त्यांना वाटलं की आपल्याला उशीर झाल्यामुळं या ठिकाणी कोणीही मित्र उपलब्ध नाही आहे. ॲक्च्युली त्याचे मित्र हे दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी येणार होते. See next. And Passepartout's a famous family watch which had always kept London time would have betrayed this fact. If it had marked the days as well as the hours and the minutes, पासपार्टूच्या कुटुंबियांना सुद्धा लंडनच्या प्रमाणवेळेनुसार ते मिनिट ह्या गोष्टी मोजत राहिले. जर त्यांनी वेगळ्या पद्धतीनं दिवस, तास आणि मिनिट मोजले असते तर वेगळा फरक पडला असता, परंतु या ठिकाणी सगळ्यांचंच गणित चुकलेलं होतं. फिलियस फॉग देन हॅड ओन £20,000, बट ॲज ही हॅड स्पेंड नियरली 19,000 ऑन द डे, द पेक्युनरी गेन वॉज स्मॉल. या प्रवासातून फॉगने 80,000 पाऊंडची पैज जिंकलेली होती, परंतु या प्रवासादरम्यान त्याचे 19,000 पाऊंड खर्च झालेले होते, त्यामुळं त्याला याचा आर्थिक फायदा फारसा झालेला नव्हता. हिज ऑब्जेक्ट वॉज हावेवर टू बी अ विक्टोरियस अँड नॉट विन अ मनी. He divided 1,000 pounds that remained between Passepartout and the unfortunate Fix, against whom he cherished a no grudge. He deducted, however, from Passepartout's share of the cost the gas which had burned in his room for 1920 hours for the sake of regularity. फॉगचा पैज जिंकणे हा उद्देश होता, पैसा हा त्याचा कधीच उद्देश नव्हता. त्यानं 1,000 शिल्लक राहिलेले पाऊंड पासपार्टू व फिक्स या दोघांच्यामध्ये वाटून दिले. तसेच पासपार्टूच्या खात्यातून गॅसचे 1920 तासांचे बिल त्यानं वजा करून घेतलं. दॅट इव्हनिंग मिस्टर फॉग ॲज अ ट्रँक्विल अँड फ्लॅगमॅटिक ॲज एव्हर सेड आउडा, इज अवर मॅरेज स्टील ॲग्रीएबल टू यू. त्या संध्याकाळी फॉग नेहमीप्रमाणे शांत आणि अत्यंत निरुत्साही होता. फॉग आउडाला म्हणाला, आपलं लग्न तुला नक्की मान्य आहे का, कारण आता त्याच्याजवळ काहीही पैसे नव्हते. मिस्टर फॉग रिप्लायड शी. मिस्टर फॉगला तिनं रिप्लाय केला, इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन. यू आर रुइन्ड बट नाव यू आर रिच अगेन. ती फॉगला म्हणाली, तुम्ही हा प्रश्न मला विचारू शकता. तुम्ही सर्व काही या प्रवासामध्ये गमावलेलं आहे, पण आता तुम्ही परत श्रीमंत झालेला आहात. पार्डन मी मॅडम, माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड अवर मॅरेज, माय सर्वंट वूड हॅवंट गॉन टू द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन्स. आय शुड नॉट हॅव बीन अप्राइज्ड ऑफ माय एरर अँड. फॉग आउडाला म्हणाला की मॅडम, हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तुम्ही या लग्नाला संमती दिल्यामुळेच माझा नोकर हा धर्मगुरूंच्याकडे गेला व त्याच वेळेला माझी वेळेची चूक मला समजली, त्यामुळं याचं सगळं क्रेडिट हे तुम्हाला जातं. प्लीज सी नेक्स्ट काय सांगितलेलं आहे. डिअर मिस्टर फॉग सेड द यंग वुमन. डिअर आउडा रिप्लाय अ फिलियस फॉग. दोघांचं सुद्धा या ठिकाणी मनोमिलन झालेलं होतं. It need not to be said that marriage took place 48 hours after, and the Passepartout, glowing and dazzling, gave a bride away. Had he not saved her? And was he not entitled this honor? यानंतर त्यांचं ठरलेलं लग्न आता 48 तासानंतर पार पडलेले होते. पासपार्टू हा अत्यंत खुश होता आणि त्या लग्नाला हजर राहून सगळं लग्नविधी त्यानं चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. याचं संपूर्ण क्रेडिट त्याला जात नाही का, त्याचा मानसन्मान या ठिकाणी व्हायला पाहिजे का. द नेक्स्ट डे ॲज सून ॲज इट वॉज लाईट, पासपार्टू रॅप्ड विगरियसली ॲट हिज मास्टर्स डोअर. मिस्टर फॉग ओपनड इट अँड आस्क्ड, व्हॉट इज द मॅटर पासपार्टू. दुसऱ्याच दिवशी सकाळी पासपार्टू हा घाई गडबडीमध्ये आला आणि आपल्या मालकाचा दरवाजा ठोठावू लागला. याच्यावरती मालकाने विचारलं की काय झालेलं आहे. What is it, sir? Why, I have just this instant found out what? That we might have made the tour of our world in only 79 days. दरवाजा ठोठावण्याचं कारण तो मालकाला सांगतोय की मला आत्ताच कळालं की आपण पृथ्वीची प्रदक्षिणा प्रवास हा फक्त
78 दिवसामध्ये पूर्ण करू शकलो असतो, याच्यावरती फॉग म्हणतो पहा, नो डाऊट रिटर्न मिस्टर फॉग, बाय नॉट क्रॉसिंग इंडिया, बट इफ आय हॅड नॉट क्रॉस्ड इंडिया I should not have saved Auda and she would not have been my wife. And जर फॉग या ठिकाणी म्हणाला, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, आपण भारताला वळसा घालून गेलो असतो तर, पण आवड्याला मला वाचवता आले नसते आणि आज ती माझी बायको झाली नसती. याच्यावरती मिस्टर फॉग क्वाइटली शट द डोअर, फॉगने शांतपणे दरवाजा लावून घेतला. फिलियस फॉग हॅड ओन हिज वॅजर and had made his journey around the world in 80 days. त्यानं आपला दरवाजा लावून घेतला. त्यानं आता पैज जिंकलेली होती. 80 दिवसामध्ये त्यानं संपूर्ण जगाचा प्रवास केलेला होता. टू डू दिस ही हॅड एम्प्लॉईड एव्हरी मीन्स ऑफ कन्व्हेयन्स. हा प्रवास करत असताना त्यानं प्रत्येक प्रवासाचं साधन वापरलेलं होतं, माध्यम वापरलेलं होतं. स्टीमर्स, रेल्वेज, कॅरिजेस, यॅच, ट्रेडिंग व्हेसल्स, स्लेजीस, एलिफंट्स. संपूर्ण प्रवासामध्ये त्याने वाफेची जहाजे, रेल्वे, टांगा, छोट्या होड्या, माल वाहतूक करणाऱ्या गाड्या, घसरगाड्या, हत्ती अशा अनेक प्रवास साधनांचा त्यानं वापर केलेला होता. द एसेंट्रिक जेंटलमॅन हॅड थ्रूआउट डिस्प्लेड ऑल हिज मार्वलस क्वालिटीज ऑफ कूलनेस अँड एक्झॅटिट्यूड. बट व्हॉट देन? What had he really gained by all this trouble? What had he brought back from this long and weary journey? Nothing, say you, perhaps so nothing but a charming woman who, strange as it may appear, made him the happiest of man. Truly, would you not for less than that make the tour अराउंड द वर्ल्ड? सारख्या या विचित्र माणसाने आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये आपला शांतपणा आणि आपल्या अंगामध्ये असणाऱ्या अद्भुत गुणांचं प्रदर्शन केलेलं होतं. पण त्यानं एवढी जो प्रवास केलेला होता, या प्रवासामधून त्याला काय मिळालं, काय मिळवलं, या प्रवासातून त्यानं काय परत आणलं? उत्तर हेच होतं की त्याला एक सुंदर आणि सुशील अशी पत्नी मिळालेली होती. मग या ठिकाणी तुमचा काय विचार आहे या जगाचा प्रवास करण्यासंदर्भात? विद्यार्थी मित्रहो, मला अशी अपेक्षा आहे, खात्री आहे की हा टॉपिक तुम्हाला समजलेला असेल. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Don't forget to subscribe and hit the bell button to get all the updates and a new notification. Please give this video thumbs up and do share it with your friends. I will talk to you in our fourth part where we are going to discuss all questions on the topic रिलेटेड टू अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. पार्टमध्ये आपण याच्यावरती आधारित जे परीक्षेमध्ये एकूण 4 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची उत्तर आपण बघणार आहे. त्यामुळं पुढचा व्हिडिओसुद्धा आपण या ठिकाणी बघायचा आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे, ज्यांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि इतरांना शेअर करायचं आहे. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.